नमस्कार, सातारा सायन्स स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खासदार संजय दिना पाटील यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल करा। कोरेगाव तालुका मराठी पत्रकार संघाची मागणी। पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना निवेदन सादर। मुंबईतील खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत जाहीरपणे केलेल्या कथित धमकीचा तीव्र निषेध करत त्यांच्या विरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्यानुसार तसेच भारतीय न्यायसंहितेतील संबंधित कलमांनुसार तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी कोरेगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली। या संदर्भातील निवेदन पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना शुक्रवारी देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की पत्रकारांना जाहीरपणे धमकावणे हा केवळ पत्रकारितेवरील नव्हे तर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर झालेला थेट आघात आहे। भारतीय राज्यघटनेच्या कलम 19(1) अ अंतर्गत प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार प्राप्त असून पत्रकार हे समाजातील प्रश्न शासनापर्यंत पोहोचवण्याचे आणि सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात। त्यामुळे पत्रकारांना लक्ष्य करण्याचा कोणताही प्रयत्न अस्वीकार्य असून त्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचे संघाने नमूद केले आहे। पत्रकार संरक्षणासाठी राज्यात कायदेशीर तरतुदी अस्तित्वात असताना अशा प्रकारच्या धमकीकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात पत्रकारांवरील हल्ल्यांना अप्रत्यक्ष प्रोत्साहन मिळू शकते। त्यामुळे खासदार संजय दिना पाटील यांच्या विरुद्ध पत्रकार संरक्षण कायदा आणि भारतीय न्यायसंहितेतील लागू असलेल्या संबंधित कलमांनुसार तातडीने गुन्हा दाखल करून निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे। याशिवाय राज्य शासनाने पत्रकारांच्या सुरक्षिततेबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करून अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची हमी द्यावी। तसेच हे निवेदन मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तातडीने पाठवून आवश्यक कारवाई करावी, अशी ही मागणी करण्यात आली। या निवेदनावर कोरेगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हनुमंतराव बर्गे यांच्यासह पत्रकार प्रकाश गायकवाड, पांडुरंग बर्गे, सोमनाथ शिंदे, साहिल शहा, राजेंद्र वाघ, सतीश गायकवाड, नवनाथ पवार, सुनील वाकडे, गणेश बोतालजी, अधिक बर्गे, अजमुद्दीन मुल्ला तसेच संघाचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। कशा संदर्भात